जय श्रीकृष्ण. दंडत प्रणाम. जय शिवराय. जय स्वराज. जय स्वदेशी. मित्रांनो, मैत्रिणींनो आणि माझ्या सर्व आदरणीय सन्माननीय राष्ट्रभक्तांनो, स्वदेशी आयुर्वेद प्रेमींनो, पाठीचे आणि पोटाचे आजार असतील तर काय करायचं, याच्यापेक्षा श्रेष्ठ दुसरं काही औषध असूच शकत नाही, हे लक्षात घ्या. तर बघा काय करायचं आहे ते आपण समजून घेऊ. प्रथम हे करण्याच्या अगोदर थोडे लोअर बॉडी किंवा अप्पर बॉडी म्हणजे कमरेच्या खालचे किंवा कमरेच्या वरचे छोटे छोटे सूक्ष्म व्यायाम करून घ्या. सूक्ष्म व्यायाम करून नाही झाले तर थोडे सूर्यनमस्कार करा आणि त्यानंतर हे अभ्यास करा, जे अभ्यास मी तुम्हाला आता दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बघा, सर्वात प्रथम पायामध्ये भरपूर असं अंतर घ्या. अंतर घेतलं, श्वास आत घ्यायचा, उजवा हात डाव्या हाताच्या तळव्याला मिळवायचा, त्यानंतर डावा हात उजव्या हाताच्या तळव्याला मिळवायचा. बरोबर. हे हस्त मिलन आसन करायचं आणि मग त्यानंतर जो अभ्यास करायचा आहे तो आहे मर्कट आसन. बघा, गुडघ्यावरती गुडघा, टाचेवरती टाच, पंजावर पंजा, गुडघे उजवीकडं तर मान डावीकडं. गुडघे डावीकडं तर मान उजवीकडं. हा झाला पहिला अभ्यास मर्कट आसनाचा. आता मर्कट आसनाचा दुसरा अभ्यास करायचा, त्यासाठी पायांमध्ये अंतर घ्यायचं. बघा, कमरेच्या सगळ्या समस्या जातील. पाठ जी दुखती आहे, पॅरास्पायनल मसल म्हणजे आपल्या हाडांना पकडून ठेवणाऱ्या ज्या झडपा असतात आपल्या स्नायूंच्या, त्या स्नायूंच्या झडपा कमजोर होत असतात, मग मणक्याचे विकार येत असतात. दुसरा अभ्यास केला मर्कट आसनाचा. आता करणार आहोत आपण मर्कट आसनाचा तिसरा अभ्यास. बघा, लंबर स्पॉन्डिलायटिस असो, स्लिप डिस्क असो किंवा सायटिकाची समस्या असो, पाठीचे आणि पोटाचे सगळ्या समस्या, सर्वायकल स्पॉन्डिलायटिस असो, अप्पर थॉरॅसिक मध्ये जे काही वेदना, ज्या काही पीडा होत असतील, 3 अभ्यास केले मर्कट आसनाचे. आता चौथा अभ्यास बघा. हा पाय इथं ठेवायचा, उजवा पाय वरती आहे, डाव्या हाताने त्याला धरलं आहे. स्नायूंमध्ये वेदना असो, सूज असो किंवा पोटामध्ये गॅस असो, बद्धकोष्ठता असो, आव पडत असो, ग्रहणी असो किंवा संग्रहणी असो, चौथा अभ्यास केला मर्कट आसनाचा. त्यानंतर पाचवा अभ्यास, उजवा पाय सरळ वरती उचलायचा, त्याला डाव्या हाताकडे न्यायचं, डावा पाय सरळ उचलला 90 अंशामध्ये, त्याला उजव्या हाताकडे न्यायचं, मान मात्र विरुद्ध बाजूला असली पाहिजे. हे केले आपण मर्कट आसनाचे अभ्यास पाठ आणि पोटाच्या सर्व विकारांसाठी. हे सगळे अभ्यास गर्भवती माता सुद्धा करू शकता, इतके सोपे आहे, सरळ आणि सहज आहे, लक्षात घ्या. आता अंतिम अभ्यास म्हणजे शेवटचा अभ्यास, त्याचं नाव आहे दंड मेरू दंडासन. बघा, पायाची टाच कशी फसवली आहे. एकदा उजवा पाय वरती घ्या, एकदा डावा पाय वरती घ्या.
परत एकदा करून दाखवतोय, नीटनेटकं बघून घ्या. प्रत्येक अभ्यास श्वासाच्या बरोबर करावा. सुरुवातीला सावकाश करावा. नंतर आपल्या प्रकृतीनुसार आपली आपली गती आपण निवडावी. त्यानंतर शवासन करायचं. एक एक अभ्यास 10-10 वेळा किंवा 25-25 वेळा करायचा. आणि तुमच्याकडे जास्त अधिक वेळ आहे ते एक एक अभ्यास 100-100 वेळा आपण करू शकतो. शवासन करताना हातांची तळवे आकाशाच्या दिशेने, दोन्ही पायांमध्ये भरपूर अंतर, पायाच्या टाचेपासून तर डोक्याच्या केसापर्यंत सगळं शरीर शिथिल सोडून द्यायचं आहे, सैल सोडून द्यायचं आहे. ध्यान लावायचं आहे. माझ्या पाठीत जिथं वेदना आहे, जिथं पीडा आहे, जिथं त्रास आहे, पोटामध्ये ज्या समस्या आहे, देशबंध चित्तस्य धारणा धारणा सूच योग्यता मनसा, त्या जागेवरती ध्यान केंद्रित करायचं. आणि मी स्वस्थ होतो हे, मी स्वस्थ झालो हे, मी स्वस्थ राहणार आहे, असा भाव ठेवायचा. कुठलंही आसन करताना आपण आपल्या आपल्या प्रकृतीचा विचार करायचा. कफ प्रकृती आहे तर अभ्यास जलद गतीत करायचा. वात प्रकृती आहे तर अभ्यास मध्यम गतीत करायचा. आणि पित्त प्रकृती आहे तर अभ्यास संत गतीमध्ये करायचा. हे लक्षात ठेवायचं. शवासन झालं किंवा योग निद्रा झाली, थोडा विश्राम झाला, आल्हाद डाव्या बाजूनी भार देऊन असं बसायचं. आणि मग आपले आपले दैनंदिन जेही कर्म आहे ते करण्यासाठी आपण सबल झालो, समर्थ झालो. तर माझी सेवा तुम्हाला कशी वाटते, हे काय वाटतं, हे तुम्ही करताय किंवा नाही करत आहे, मला जरूर कळवत चला. आणि त्याला कदाचित सांगताना, बोलताना किंवा करताना माझंही काही चुकलं तर मला सुद्धा मार्गदर्शन करा. बरोबर. तर आजच्या पुरतं इतकंच. उद्या पुन्हा भेटू एक नवीन समाधानाच्या सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.